विवाह विधी करावा लागेल। विवाह विधी म्हणजे पुनर्विवाह? म्हणजे सारंग आणि सावलीचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं? दोघांचं नाही, फक्त सारंगचं। बस नको काळजी करू तू, हे असलं काही करायचं नाही आपल्याला, काही बोलतायत ते। अहो मला कळतंय तुमचं दुसरं लग्न होणार, तेही माझ्या डोळ्यासमोर। आपल्यासाठी खूप त्रासदायक आहे हे, पण ते गुरुजींनी सांगितलंय ना की हा फक्त एक छोटासा विधी आहे, मग करायला काय हरकत आहे? काय बोलतेस सावली तू? मला वाटलं तू खाली रडतेस म्हणजे तुला मान्य नाही आहे सगळं। सावली, तुला पटतंय ते काय बोलतात ते? अगं तुला कळतंय का दुसरं लग्न? तू लग्न केलंस ना, आपलं लग्न झालंय ना। आपण लग्नामध्ये काय काय केलं होतं? अक्षता पडल्या होत्या आपल्यावर, मंगलाष्टक म्हटलं होतं आपल्यासाठी, 7 फेरे घेतले होते आपण, वचनं घेतली होती। जी वचनं मी तुझ्यासोबत घेतली ती वचनं मी त्या मुलीसोबत घेऊ चालेल तुला? काय बोलते सावली, जरा विचार कर। नाही पटत आहे, पण जर या एका गोष्टीमुळे तुमचं स्वप्न पूर्ण होणार असेल, माझी काहीच हरकत नाही। माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, खूप विश्वास आहे माझा तुमच्यावर। स्वप्न नाही, भीती आहे। संतती विरहाच्या भीतीने तू हे सगळं बोलतीयस, आणि या भीतीमुळे आपण काहीही करत सुटलोय। 1-2 गोष्टी केल्या ना, तुम्ही मला सांगितलं तर केल्या मी, पाणी शिंपडायचं वगैरे, हे असलं नाही करणार आहे मी। तुझ्यासाठी मी अख्ख्या जगाशी भांडतो, आता पण मी सगळ्यांशी भांडलो। तीच सावली मला दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवायला तयार झाली। नाही, मग मी तुम्हाला कोणाकडे नाही झोपवणार। ऐका ना, हे बघा, ह्या गोष्टीचा विचार करा, जेव्हा आपलं बाळ होईल तेव्हा आई बाबा म्हणून आपल्याला किती सुख मिळेल। आणि हा तर फक्त एक छोटासा विधी आहे, बाकी काही नाही। मला असं वाटतं या क्षणाला ना फक्त मी एकटाच विचार करतोय, तुमचा कोणाचा विचार झालेला नाहीये। सावली, आईने बोलवलं, मी आलो, तुझा पण मान राखला मी, ठीक आहे, पण यापुढे असल्या गोष्टी मी नाही करणार। लग्न म्हणजे काय खेळ वाटला तुम्हाला? आणि आयुष्यभर काय मी लग्नच करत बसू? माझा पण जरा विचार करा ना। पण हे बघ, काय बोलू नकोस तू यापुढे। आपलं लग्न झालंय, आपला सुखात संसार चाललाय, आणि तो सुखातच चालू दे। असल्या गोष्टी करून आयुष्याचं वाटोळं करून घ्यायचं नाहीये मला, आणि हे माझं ठरलंय, मला कन्व्हिन्स करायला येऊ नका। तिलोत्तमा, काय आहे? सारंगची ही काय वागण्याची पद्धत झाली? असं कोण वागतं? अगं मी किती आशेने गुरुजींना इथं घेऊन आले होते। आजवर माझ्या हातून सावलीच्या बाबतीत जे काही झालं त्याचं काही अंशी प्रायश्चित्त करावं म्हणून मला मनापासून वाटलं होतं की सावलीच्या आयुष्यात सुख यावं, तिला मातृत्वाचं सुख मिळावं, म्हणून मी गुरुजींना बोलून आणलं। हा माझा अपमानाचा प्रश्न नाहीये, साक्षात गुरुजींचा अपमान केलाय सारंगनी। गुरुजी, तुमचा अपमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नव्हता, आणि सारंगला हे अचानक असं कळल्यामुळे थोडा सैरभैर झालाय तो, म्हणून काहीच्या काही बरळला। क्षमा करा त्याला गुरुजी, क्षमा करा। गुरुजी, नाही, मी सुद्धा तुमची माफी मागते। म्हणजे तुमच्यावर काही संशय अजिबात नाहीये, पण तरी सुद्धा आईचं काळीज आहे, जरा मनात धाकधूक होतीये, म्हणून एक प्रश्न विचारू का? हा जो तुम्ही विधी सांगताय ना, तो विधी केल्यानंतर माझ्या सारंगच्या, सावलीच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित होईल ना? त्यांना मूल होईल ना, आणि ते मूल त्यांच्यापाशी राहील ना? संतती विरहाचा योग टळेल ना हो?
काही विघ्न तर येणार नाही ना? तिलोत्तमाजी, अहो मनात शंका असली ना तर असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. मला गेले कित्येक वर्षाचा अनुभव आहे हा. जर मी सांगितलेला विधी केल्यानंतर फळ मिळालं नाही तर मी माझ्या शास्त्राचा त्याग करीन. गुरुजी तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सारांची समजूत काढू. चंद्रकांतजी, आपल्या दोघांना मिळून त्याला समजावावं लागेल. गुरुजी, काही झालं तरी हा विधी व्हायला हवा, कारण सावलीसाठी ते फार महत्वाचं आहे. जगन्नाथजी, एक गोष्ट लक्षात ठेवा. जी मुलगी दुसरी पत्नी म्हणून या विधीला उभी राहील ती स्वेच्छेने तयार असायलाच हवी. ती कोणाच्या दबावाखाली किंवा सक्तीने जर विधीला बसली तर त्याचे परिणाम गंभीर होतील. आणि मुख्य म्हणजे हा विधी पुढच्या 7 दिवसात पूर्ण व्हायलाच हवा. वेळ खूप कमी आहे, तयारीला लागा. ठीक आहे गुरुजी, आम्ही तयारीला लागतो सगळे. तुम्ही निश्चिंत राहा. अनामिका थांब. काय झालं? सगळे धावता का? काय झालंय का? नाही, ते मी सावली ताईंच्या रूम मध्येच जात होते. हा, सावली पण टेन्शन मध्ये गेली, सारंग डागात गेला. काय झालंय का? काही इश्यू आहे का? ते गुरुजी आले होते आणि त्यांनी एक उपाय सांगितलाय. काय? व्हॉट? अरे काय चाललंय घरात? या आताच्या काळातही ही लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात? आणि कोण गुरुजी? कुठले गुरुजी? कोणी आणले? ते काय बोल? भैरवी माईंने आणलंय त्यांना. म्हणजे नक्कीच काहीतरी काळबेर असणार यात. अरे ती बाई या घरात का आहे? त्या बाईचे काय उद्योग चाललेत कोणाला कळत नाहीये का? दिसत नाहीये का कोणाला? ऐका ना, आपण हा विषय थांबूया इथे. आपण विषय थांबवून काय होणार आहे? अरे हे काय चाललंय? हे हा काय उपाय झाला का? ऐका, तुम्ही प्लीज शांत व्हा. आपण नंतर बोलूया ना. शांत होऊन काय नाही. शांत राहण्याचा किती प्रयत्न करतो पण नेहमी काही ना काहीतरी असं ऐकायला मिळतं. ऐका ना, तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेताय, तो नका करून घेऊ. काय ना, देव जर आपल्या आयुष्यात संकट आणत असेल ना तर त्याच्यावर उपाय सुद्धा देवच देतो. आपला त्याच्यावर विश्वास असायला हवा.